प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. येवले तालुक्यातील अडसुरेगाव येथील विवाहिता 3 दिवस घरातून बेपत्ता असलेल्या सोनालीचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच विहिरीत आढळून आल्याने अडसुरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली. सुमारे 1 वर्षापूर्वी सोनालीचा विवाह अडसुरेगाव येथील अमोल चव्हाण यांच्या सोबत झाला होता. मात्र लग्नानंतर पती पत्नीत वारंवार खटके उडत असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. सोनालीचा आज प्रेत पाहून तिच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. सोनालीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. सोनाली चव्हाण हिचा घात झाल्याचा दाट संशय असल्याचे तिच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी नाशिक येथे प्रेत हलवल्याचे देखील समजते. सोनालीचा घातपात की अपघात असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. सोनालीचा अंतिम संस्कार सासरकडे दारासमोर करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याचे कळते. यामुळे पोलिसांसमोर देखील पेच निर्माण झालाय. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, येवला. तुमची भाषी घरातून गायब झाली वा फरार झाली, तिला काय तिचा तपास लागाना म्हणून आम्ही 4 वाजता गंगापूर इथून निघलो असता 6 वाजता तिथे पोहोचलो. आम्ही त्यांना प्रेमाने विचारलं, तिचे सासू, नवरा, दीर कोणी असेल त्यांना, कवा आमची मुलगी कुठे होते. मग ते घरातून बेपत्ता आहे अचानक. मग आम्ही शोधाशोध सुरू, इकडे तिकडे डोंगरा सुळे वडे नाले बघितले. पण मग आम्ही त्यांच्या जवळच्याच 500 फुटाच्या अंतरावर त्यांची विहीर होती स्वतःची. ते विहिरीत गेलो, त्याला जवळजवळ 10 ते 12 फूट पाणी होतं. तर आम्ही गावकऱ्यांना विनंती केली, आम्ही स्वतः पैसे देतो, याला खाली उतरणारा माणूस बोला कोणी. मग त्याने 1-2 घंट्याने एक माणूस बोलवला. तो खाली गेला. त्याने जमीन पाण्यामध्ये जाऊन एक पाईपाचा तुकडा होता 2 ते 2.5 फूट, तो पाण्यातून तळातून वर काढला म्हणे विहिरीत काहीच नाही. पण आम्हाला म्हणलं अजून काही संशय असेल तर ज्यावेळेस थोडं 10-10:30 ऊन पडायला लागलं, ते सोलर चालू होतं उन्हामुळे. ते सोलरची मोटर चालू केली आणि 3-4 वाजता ते पाणी पूर्ण साफ झालं. पूर्ण आम्हाला साफ तळ दिसला. त्या विहिरीमध्ये अजिबात काहीच नव्हतं. तर आम्ही तिथून शंका म्हणलं या विहिरीत काहीच नाही. आम्ही मग दुसरा परिसर शोधायला केलो. आम्ही 2 दिवस सारखं चक्रा मारित होतो. आज सकाळी मला तिथल्या पोलीस पाटलाला मी फोन केला, म्हणलं काही तपास लागला का. पोलीस पाटील मला कणत कुतत म्हणले सापडली बा विहिरीमध्ये. मी म्हणलं कोणती विहिरी, म्हणे ते त्यांच्या जवळच्याच. म्हणजे हा किती अन्यायकारक विषय आहे. आणि या माणसाने पूर्ण गावाला, सगळ्या नातेवाईकाला, संपूर्ण आसपास खेड्याला वेळेत बनवलं. हा मोठा अपराध केला त्या माणसानं, खोटं बोलून. का आम्हाला दिशाभूल केली, शासनाची दिशाभूल केली. 3 दिवस स्टाफ तिथे येतो. तर आम्हाला इथून असं आहे का ह्या मतदारसंघाचे आमदार, खासदार सगळे छगनजी भुजबळ साहेब आहे, सगळे महाराष्ट्राचे नेतृत्व बघतात. देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की महिलेचं सक्षमीकरण ज्या राज्यामध्ये चालतं, तुम्ही काहीतरी असं आम्हाला 100% मुलीचा खून झाला, तिचा घातपात झालेला आहे, आम्हाला योग्य ते न्याय द्या. तसं आम्ही इकडे आम्हाला पीएमचा आम्हाला थोडंफार संशय होता. आम्हाला उच्च स्तरीय आम्ही पीएमसाठी नाशिकला नेत आहेत. त्यामुळे आमची सगळी सखोल चौकशी होऊन आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आमची सर्व मी मामा नात्याने माझी विनंती आहे. देवेंद्र फडणवीस, छगनजी भुजबळ साहेब, तुमच्या येवले तालुक्यात तुम्ही आमदार आहे, तुम्ही आम्हाला न्याय द्या. गरीबाचं लेकरू आहे, तुम्ही कठोर निर्णय घ्यायचा तो तुम्ही हातात घ्या. तुम्ही वर प्रेशर दाखवा, विधानसभेत प्रश्न गांडवा, अशी माझी सर्व सरकारला व पोलीस डिपार्टमेंटला सर्वांना माझी विनंती आहे. जोरात बोला. मी रवींद्र गोरखनाथ शिंदे, माझी पत्नी सोनाली अमोल चव्हाण. इथं लग्न 2024ला मे महिन्यामध्ये झालेलं होतं. तरी 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. आणि 19 तारखेला आता या तिच्या नवऱ्याचा मला फोन आला आणि त्याने मला सांगितलं की सोनाली घरात नाही आहे, ती बेपत्ता झालेली आहे. मग आम्ही तिथे सकाळी पहाटे गेलो व तिचा शोध घ्यायला लागलो. तिचा शोध आम्ही भरपूर जणांना 50-1 माणसांना सगळं आजूबाजूचे विहिरी वगैरे सगळं बघितलं, पण ती काही शोधत सापडतच नव्हती. तिची स्वतःच्या विहिरीमध्ये आम्ही बघितलं. एक माणूस उतरला, तो माणूस खाली जाऊन वर आला, पण त्याला काहीही सापडलं नाही. नंतर आम्ही त्या विहिरीचं सगळं पाणी उपसून टाकलं. पाणी उपसलं, मग बघितलं तिच्यात काहीच नव्हतं. पण आता आज त्या विहिरीमध्ये परत माझी पत्नी तिथे सापडलेली आहे आणि तिच्या डोक्याला खूप मोठ्या जखमा झालेला आहे. त्याच्यावरून असं वाटतं की या लोकांना तिथं मर्डर केलेलं आहे. माझा फुल संशय. आणि ती मला नेहमी सांगायची की मला ताण देतो, माझी सासू मला ताण देते, मला पैशावरून याच्यावरून खूप ते तकलीफ देत होती. यापुढे आता तुमची भूमिका काय?
यापुढे आता आम्हाला आमची भूमिका कशी आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे व त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.